मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेक जणींना वाचनाचा छंद असेल. कथा, कादंबऱ्या, कविता असं कितीतरी साहित्य आपण आपापल्या आवडीनिवडीनुसार वाचत असतो. पण इतर भाषांमधलं असं उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत पोहोचतं ते अनुवादकांच्या माध्यमातून. गेली 40-45 वर्ष कन्नड साहित्यातल्या उत्तमोत्तम साहित्यकृती मराठीमध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी साहित्य अकादमीचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, अशा एका ज्येष्ठ अनुवादक लेखिका मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. स्वागत करूया ज्येष्ठ अनुवादक लेखिका उमाताई कुलकर्णी यांचं. उमाताई नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अनुवादक म्हणून गेली 40-45 वर्ष काम करता आहात आणि कन्नड साहित्यातल्या म्हणजे डॉक्टर शिवराम कारंत असतील, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कार्नाड, एस.एल. भैरप्पा अशा अत्यंत दिग्गज लेखकांच्या साहित्यकृती तुम्ही मराठीमध्ये आणलेल्या आहेत आणि खूप मोठं काम आहे हे. तुम्ही स्वतः स्वतंत्र लेखनही करता. तुमच्या या सगळ्या प्रदीर्घ वाटचालीविषयी आम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. पण आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची जडणघडण कशी झाली याच्याविषयी पहिल्यांदा आपल्या मैत्रिणींना सांगा. माझा जन्म बेळगावचा. बेळगाव हा म्हणजे कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरचा तो प्रदेश आहे. त्यामुळे तिथं दोन्ही भाषा बोलल्या जातात. कन्नड मराठी सारख्याच प्रमाणात बोलल्या जातात. माझं माहेर मराठी, त्यामुळे माझे आई मराठी घरातली होती, वडील मराठी आणि त्यामुळे माझं शिक्षण आमच्या सगळ्या भावंडांचं, आम्ही 7 भावंड, 5 भाऊ आणि 2 बहिणी, आमचं सगळं शिक्षण वगैरे मराठीमध्ये झालं. बरं. त्यामुळे माझं वाचन पहिल्यापासून मराठीच होतं. त्याशिवाय लायब्ररी लावलेली असायची. माझ्या वडिलांना आणि माझी एक आत्या होती घरात, खूप सिनियर होती ती, म्हणजे वडिलांची मोठी बहीण होती. तिला वाचनाची खूप आवड होती. त्यामुळे घरात पुस्तकं, लायब्ररी लावलेली असणं आणि घरात पुस्तकं पडलेली असणं हे असायचं. किंवा दिवाळीच्या सगळ्या तयारीबरोबर जसा फराळ बनतो त्या पद्धतीने काही दिवाळी अंक हे विकत घेतले जायचे. आमचे वडील विकत आणायचे. त्यामुळे घरात टेबलावर पुस्तकं असणे आणि ती आपण वाचणे याची आम्हाला याचा परिचय होता. पण माझ्या घरचं वातावरण खऱ्या अर्थी तुम्ही म्हणाल तर ते संगीताला, शास्त्रीय संगीताला जास्त पोषक होतं. कारण माझे वडील बासरी वादक बाळासाहेब कुलकर्णी म्हणून त्यांना त्या परिसरात ओळखतात. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी पण झाली आणि माझा एक भाऊ त्या मुशीत तयार होऊन बासरी वादक पण झाला. पण लेखनाची अशी, वाचनाची परंपरा भरपूर जरी असली तरी लेखनाची परंपरा अशी काही नव्हती. त्यातल्या त्यात माझ्या आईचे वडील, त्यांनी काही, ते ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रिन्सिपल होते आणि त्यांनी काही ट्रेनिंग म्हणजे शाळेशी संबंधित अशी काही पुस्तकं लिहिली. पण प्रत्यक्ष ज्या पद्धतीचं लेखन किंवा वाचन आपण करतो त्या पद्धतीचं काही लेखनाची परंपरा आमच्याकडे नव्हती. वाचनाची परंपरा नक्की होती. म्हणजे वाचनाचा संस्कार लहानपणापासून झाला. पण मग तुम्हाला स्वतःला साहित्याची आवड कशी काय निर्माण झाली किंवा आपण काही लिहू शकतो हे कसं काय लक्षात आलं? वाचनाचं तर आवड होतीच होती आणि दुसरी एक त्या वयाची आणि एक हौस असते. सिनेमा बघा, कुणाला तरी त्याची गोष्ट सांगा, काही चांगलं वाचलं कुणाला तरी सांगा. आणि मैत्रिणी वगैरे असायच्या त्यावेळेला, तेव्हा आपले या पद्धतीची देवाणघेवाण चालायची. मी हे चांगलं वाचलं वगैरे. तरीही मी असं म्हणेन की कॉलेजला जाईपर्यंत त्या वाचनाला काही शिस्त होती असं नाही. माझी मोठी बहीण मीना, ती लायब्ररीतून जी पुस्तकं आणायची ती मी वाचायची. म्हणजे माझी असा काही चॉईस नव्हता. किंवा माझी मोठे भावंड होती, ती झुंजार कथा आणायची, त्यावेळेच्या डिटेक्टिव्ह, ते वाचा. म्हणजे असं काहीही हातात पडेल ते वाचायचं. त्यावेळेचा तो नाद इतका होता की तेव्हा किराणा सामान जे असायचं ते रद्दीच्या पेपरमध्ये गुंडाळून आलेलं असायचं. तर ते आईने काम सांगितलं ते सामान भरून ठेवायचं. तर आधी ते रद्दीतलं जे काय असेल ते वाचायचं आणि मग ते सामान बरणीत भरायचं, ज्याला झाकण लावायचं. असे आमचं म्हणजे ते एक वेळ या पद्धतीचं होतं. पण जसं मी कॉलेजला गेले, कॉलेजला आम्हाला काही प्राध्यापक भेटले. आम्हाला याळगी नावाचे एक प्रोफेसर होते, अनंत मनोहर, ते लेखक म्हणून पण प्रसिद्ध आहे. तर ते आम्हाला होते आणि त्यांनी आम्हाला काही
म्हणजे त्यावेळेचे ज्या काय अनवट पुस्तकांची आमचा परिचय करून दिला. म्हणजे त्यावेळेला माहीमची खाडी हे पुस्तक आलेलं होतं, चक्र हे पुस्तक आलेलं होतं. म्हणजे तोपर्यंत साहित्याकडे जे एक करमणूक म्हणून बघायचं, टाइमपास म्हणून जे बघायची पद्धत होती ती कमीच होत गेली. आणि त्याला एक हे वेगळं आहे, हे वेगळ्या पद्धतीचं आयुष्य आपल्याला सांगते की ज्या पद्धतीचं आयुष्य मी पाहिलेलं नाही आहे, मी ज्या पद्धतीत जगती आहे ते आयुष्य मला कधी सामोरं आलेलं नाही आहे. असं साहित्य, असं आयुष्य एखादी अशी कलाकृती माझ्यासमोर आणू शकते. आणि तुम्ही लेखनाची सुरुवात विचारलं तर मी या दोनही कादंबऱ्यावर म्हणजे ही मंत्रा वेगळा आणखीन पहिली जी मी तुम्हाला सांगितली माहीमची खाणी, तर कॉलेजच्या मॅगझिनमध्ये मी या 2 पुस्तकांवर लिहिलेलं होतं. आणि त्याच्या आधी शालेय ह्याच्यामध्ये हस्तलिखिताचे जे मासिकं निघतात ना त्यामध्ये मी कॉपी केलेली होती. म्हणजे मला आजीने किंवा कोणीतरी सांगितलेली गोष्ट मी लिहून काढलेली होती. म्हणजे तेव्हा मला त्या लेखन एवढंच कळालं. पण या 2 वेळेला मात्र मला असं लक्षात आलं की आमच्या त्या गुरुजींच्या कृपेमुळे की साहित्य ही फक्त करमणूक करणारी गोष्ट नाही आहे, त्या पलीकडचं काहीतरी ती देते. त्यामुळे अशा पद्धतीने माझा तो अगदी सुरुवातीचा लेखन प्रवास झाला. अनुवादाचं तुमचं मुख्य काम हे कन्नड साहित्यातनं मराठीमध्ये अनुवाद करण्याचं आहे. तर हे कन्नड भाषा येत होती का? बेळगावला कन्नड मराठी म्हणजे व्यवस्थित, म्हणजे लव्ह मॅरेज नव्हे, दाखवून पत्रिका दाखवून अशी लग्न सुद्धा कन्नड मराठी घरामध्ये होतात. त्या पद्धतीने जेव्हा मी माझ्या लग्नाचं वय झालं, म्हणजे मी कॉलेजच्या ज्युनियर झाले आणि फायनल इयरला होते, तर आमच्या वडिलांनी माझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली. तर त्यात जो काय एका मुलाची सगळी ते स्थळ असतं ना, तेव्हा एखादा मुलगा नसतो, ते स्थळ असतं. ते संपूर्ण स्थळ जे होतं ते म्हणजे विरूपाक्ष कुलकर्णी, ते स्थळ आमच्या वडिलांना पटलं. माझा जरा त्याला आक्षेप होता कारण ती सगळी मंडळी कन्नड होती. दुसरं एक इथंच सांगायला पाहिजे, तुम्ही बेळगावात जेव्हा असता त्यावेळेला तुमची ही भाषेची अस्मिता फार जागृत असते. तर त्यामुळे मी म्हटलेलं होतं की हे कन्नड लोक आहेत आणि त्यांच्याकडे सवळं फार होतं. या 2 गोष्टी मला ऑब्जेक्शनेबल वाटलेल्या होत्या. पण मी 19 वर्षाची होते, त्यामुळे आमच्या वडिलांनी मला पटवून दिलं आणि एक आधी दम दिला की अशा काहीतरी अशी खुसपटं काढणार असलीस तर याच्या पुढे तुझ्या लग्नाचं मी बघणार नाही. आपण लग्न जमवण्या इतकी आपली धमक नाही हे कळालं. आणि आईचं आजोळ कन्नड होतं आणि आईला कन्नड चांगलं बोलता वगैरे येते. आजोळची मंडळी आली की ती त्यांच्याशी कानडीत बोलायची. तिने मला असं म्हटलं की अगं तुझं म्हणजे एक भाषा शिकणं तुझा एवढा कुठे प्रश्न येणार आहे, तू राहणार आहेस पुण्यात, असं म्हणून शेवटी मी त्या लग्नाला होकार दिला. ते लग्न झालं, पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यावर मला असं वाटलेलं होतं की आमची भाषा मराठीच राहील. पण विरूपाक्षांचा एक हट्ट म्हणजे त्यांनी पहिल्या 1-2-3 महिन्यातच डिक्लेअर करून टाकलं, आता तू बेळगावला जे जाऊन येशील परीक्षा वगैरे देऊन. माझी परीक्षा व्हायची होती तेव्हा BAची. तर तेव्हा इथं जेव्हा येशील तेव्हा आपली घरची भाषा कन्नड राहील. आणि मला काय बोलता येत नव्हतं कन्नड, म्हणजे येत होतं म्हणजे समजत होतं वगैरे, पण नवीन नाती असतात ना त्यावेळेला अशी भीती पण वाटते की आपल्याकडून बोलताना काही उपमर्द होऊ नये. आणि त्यामुळे अपरिचित माणूस, म्हणजे तेव्हाची लग्न अशीच व्हायची. तर त्यामुळे मी बोलायला घाबरायचे. पण त्यामुळे नंतरचं जवळजवळ 1.5 वर्ष आमचा संसार असा होता की हे कन्नडमध्ये बोलायचे आणि मी मराठीमध्ये उत्तर द्यायची. म्हणजे मला कन्नड समजत होतं सगळं. तर शेवटी 1.5-1 वर्ष झाल्यावर आमच्या घरातला सीमा प्रश्न आम्ही मिटवला आणि आमची अशी घरी बोलायची भाषा कन्नड झाली आणि बाहेर बोलायची भाषा मराठी. मैत्रिणींनो, ज्येष्ठ अनुवादक लेखिका उमाताई कुलकर्णी यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. पण पुढच्या उत्तराकडे वळण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. उमाताई, तुम्ही घरातला सीमा प्रश्न मिटवलात
आणि घरची भाषा कन्नड आणि बाहेर बोलण्याची भाषा मराठी याच्यावरती तुमचा सामंजस्य करार झाला असं म्हणायला आणि पाहिजे. त्यावेळेला पुण्याचं वातावरण असं होतं, दूरदर्शनची तेव्हा मी 70 सालची गोष्ट सांगते. दूरदर्शन नुकतं सुरू झालेलं होतं, ते मराठीमध्ये असायचं. आकाशवाणी मराठीमध्ये बोलायची, घरी येणारा पेपर मराठी होता, शेजारपाजारी आजूबाजूचं वातावरण मराठी होतं, त्यामुळे माझी मराठी बोलायची हौस पण फिटायची. आणि विरूपाक्षांचा पूर्ण मित्रपरिवार कन्नड होता, त्यांच्याबरोबर मी कन्नड बोलायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्या दोन्ही भाषांवर तेव्हापासून चांगलं प्रभुत्व निर्माण झालं. प्रभुत्वापेक्षा मी बोलायला सुरुवात केली इतकंच म्हणू आपण. आणि मग या सगळ्यामधनं अनुवादाकडे कधीपासून वळला, म्हणजे आपण अनुवाद करावा किंवा आपण करू शकतो, हे कसं काय माहिती झालं? तर तुमच्या लक्षात असेल तर 1979च्या सुमाराला शिवराम कारंत यांना ज्ञानपीठ मिळालं. मी मराठी वाचत होते आणि मी समाधानी होते, म्हणजे मराठीमध्ये चांगलं लेखन आहे, काही वाईट असायचं, काही चांगलं असायचं, पण ठीक आहे, वाचायला काहीतरी मला मिळायचं. आणि त्यावेळेला शिवराम कारंतांना ज्ञानपीठ पारितोषिकाची बातमी आली. शिवराम कारंत कादंबरीकार आहेत, त्यांच्या कादंबरीसाठी त्यांना ती मिळालेली होती. कादंबरी हा फॉर्म माझा आवडता, कविता वगैरे ह्या मला जरा म्हणजे माझा पिंड आहे तो जरा कादंबरीला जास्त सुटेबल आहे. तर त्यावेळेला मराठीमधली परिस्थिती अशी होती की मराठी आपल्याला एकच ज्ञानपीठ मिळालेलं होतं आणि ते ययातीसाठी मिळालेलं होतं, वि स खांडेकरांना. आणि मला स्वतःला ती कादंबरी खूपच डीप म्हणजे समजली होती की नाही मला माहीत नाही, पण ती खूप काहीतरी गहन सांगते हे मला कळत होते. तर मला अशी उत्सुकता निर्माण झाली की ज्या कादंबरीसाठी शिवराम कारंतांना ज्ञानपीठ मिळालं ती मुक्कज्जीय कनस गळू अशा नावाची कादंबरी होती, म्हणजे मुक्कज्जीची स्वप्न आहे. तर ती कादंबरी मला समजून घ्यायची आहे. तर मग पण मी तुम्हाला सांगितलं तसं मला कन्नड वाचता येत नव्हतं. तर आमच्याकडे पत्र यायची त्या काळात, ती मराठी पत्र मी वाचायची आणि कन्नड पत्र आलं की मी ठेवून द्यायची. विरूपाक्ष तेव्हा हाय एक्सक्लुझिव्ह फॅक्टरीमध्ये नोकरी करायचे, ते घरी आल्यावर वाचून दाखवायचे. त्यामुळे कन्नड अक्षर आलं की त्यांनी वाचून दाखवायची ही पद्धतच होती आमच्या घरची. त्यामुळे मला जेव्हा कादंबरी समजून घ्यायची होती तेव्हा त्यांनी मला वाचून दाखवायला सुरुवात केली. तशा पद्धतीने मला काय वाटलं मला माहीत नाही, त्यावेळेला मी लगेच एक पेन आणि कागद घेऊन ते जे सांगत होते वाचून दाखवत होते ते मी लिहून काढायला सुरुवात केली. अशा पद्धतीने तो अनुवाद पूर्ण झाला. त्याच्यात सुद्धा कसं झालं, त्यांच्या फॅक्टरीचे तास जे असतात ते सकाळी 7:30ला डबा घेऊन जायचे, ते संध्याकाळी 6ला यायचे. मग आल्यानंतर माझ्यासाठी वाचायचं, म्हणजे रोज किती वाचन होणार. मग आमच्या त्या कोणीतरी आम्हाला सुचवलं तुम्ही टेप रेकॉर्डर का वापरत नाही. मग आम्ही तेव्हा टेप रेकॉर्डर वापरायला लागलो. मग यांना शनिवार रविवार सुट्टी असायची, त्या काळात ते टेप करून ठेवायचे आणि मी पुढे त्याचं रिवाइंडिंग वगैरे सगळं ऑपरेट करून मी पुढचा आठवडाभर लिहित राहायची. अशा पद्धतीने आमचं ते मुक्कज्जीचा अनुवाद पूर्ण झाला. मला कळालं कादंबरी काय आहे आणि खूप गंभीर विषयावरची कादंबरी आहे ती. नंतर असं कळालं की या विषयावरची कादंबरी तीच त्या कादंबरीचा अनुवाद मीना वांगीकर यांनी केला आणि तो प्रकाशित सुद्धा झालेला आहे. त्यामुळे माझं स्क्रिप्ट माझ्या हातून झाला तो अनुवाद. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की आपण अनुवाद करू शकतो, त्या कादंबरीने मला तो कॉन्फिडन्स दिला. पण ती माझी कादंबरी प्रकाशित नाही झाली. पण जेव्हा दुसरा माझ्याकडे एक दुसरी कादंबरी वाचनात आली, त्या कादंबरीचं नाव होतं मै मनगळा सोळीये, त्याचं मी तनमनाच्या भोवऱ्यात या नावाने. आणि तेव्हा मला अनुवादातले बाकी काही बारकावे कळाले की लेखकाची परमिशन घेणं. तुमचा अनुवाद आपण करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. पण मग आता व्यावसायिकदृष्ट्या काम करायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी अगोदर काय काय काळजी घ्यावी लागते? जर का तुम्ही आधी परमिशन वगैरे घेतली तर 2 गोष्टी तुम्हाला कळतात. एक तर तुमच्याकडे ते लेख ही एक परमिशन राहिली की इथला प्रकाशक मिळवताना त्या परवानगीचा उपयोग होतो. दुसरं म्हणजे मेहनत वाया जात नाही. तो लेखक तुम्हाला सांगतोय की या फंदात पडू नका. म्हणजे मी समजा आधी कारंतांच्याकडे गेले असते तर कारंतांनी मला सांगितलं असतं की कशाला बाई तू एवढे कष्ट घेतेस. मला ते कष्ट वाटले नाहीत हा वेगळा भाग आहे, पण हे होऊ शकतं. आणि त्यावेळेला माझे अनुभवच असे आहेत की कारंतांना सुद्धा जेव्हा दुसरी कादंबरी जेव्हा मला आवडली त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला
आणि म्हणजे विरूपाक्षच तो सगळा करायचे. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 चॅप्टर्स याचे अनुवादित करून पाठवा. मी माझ्या मराठी वाचकांना मित्रांना दाखवतो आणि मला ते असं सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर मी तुम्हाला परवानगी देईन. मग त्याप्रमाणे आम्ही गंभीरपणे 2 प्रकरणाचे अनुवाद केले, त्यांना पाठवून दिले. त्यांच्या पत्नी लीला कारंत या मराठी मुंबईच्या होत्या त्या, त्यांना मराठी येत होतं. त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की नाही आलंय ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे मूळ कादंबरीतलं, आणि त्यांनी परवानगी दिली. तर मला असा तुमचा जो प्रश्न होता त्याला धरून हे करायचं असेल तर या गोष्टी कराव्यात. लेखकाशी संपर्क साधावा. थोडे कष्ट पडतात काही वेळेला, पत्ता मिळवताना वगैरे इतके सहज मिळत नाहीत, पण प्रकाशकांशी तुम्ही संपर्क साधला की ते तुम्हाला कोऑपरेशन देतात. आणि अशा पद्धतीने एकदा ते लेखकाशी संपर्क साधला तर तुमचा पुढचा मार्ग सुकर होतो. आणि त्याचा लेखकाच्या संपर्कात तुम्ही असाल तर आणखीनही एक फायदा येतो. अनुवाद करताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्यावेळेलाही आपण त्यांची मदत घेऊ शकतो. तुम्ही स्वतः जेव्हा अशा साहित्यकृती निवडता अनुवाद करण्यासाठी तेव्हा तुमची अनुवादक म्हणून भूमिका काय असते ह्या सगळ्यामध्ये? आम्ही दोघं मिळून या क्षेत्रात हे होतो, त्यामुळे पहिली चाळणी विरूपाक्षांच्याकडनं लागायची. म्हणजे फार किरकोळ कलाकृती माझ्यापर्यंत यायच्याच नाहीत, म्हणजे जरा दमदारच यायच्या ज्या यायच्या ते लेखकांना. मग माझं काम असं होतं की त्या विषयावर किंवा त्या पद्धतीची कलाकृती मराठीमध्ये कोणी लिहितंय का. तसं असेल तर कन्नडमधली ती कलाकृती कितीही श्रेष्ठ असली तरी आम्ही ती अनुवादाला घेत नव्हतो. लेखक ते मोठेच होते, ते लेखन उत्तमच होतं, पण माझ्या अनुवादाला एक मर्यादा आहे. मी माझ्या आयुष्यात किती अनुवाद करू शकेन. तर त्यावेळेला असं माझं एक असं होतं की या पद्धतीचं लिखाण करणारं मराठीमध्ये कोणी आहे का. आता उदाहरणार्थ कन्नडमधले 2 मोठे लेखक होते की ज्यांना साहित्य अकादमी, महाराष्ट्र गौरव असे पुरस्कार मिळालेले आहेत, पण ते मुंबईच्या जीवनावर लिहित होते. तर ते मुंबईच्या जीवनावर जे लिहित होते त्याचा अर्थातच कर्नाटकात ते खूप पुस्तकं फार चांगल्या प्रकारे रिसीव्ह व्हायची, विचारवंत त्याच्यासाठी खूप हे करायचे. मी असा विचार करायचे की मुंबईच्या चित्रणासाठी आपले लेखक कितीतरी लिहित असताना मगाशी मी जो उल्लेख केला तिथल्या माहीमची खाडी, चक्र, म्हणजे खूप आतल्या मुंबईचं सुद्धा वर्णन करणाऱ्या आपल्याकडे कलाकृती असताना ती मी अनुवादित करणं मी ठरवलं की आपण हे काही पथ्य पाळायला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने आम्ही ती निवड करत गेलो. मग मला त्यापेक्षा मंगळूरकडची एखादी कलाकृती असेल, मी मध्यंतरी एक कलाकृती केली, त्या कलाकृतीत मातृसत्ताक पद्धतीचं विवरण असलेली ती होती. आपल्याला मातृसत्ताक पद्धत माहिती पण नसते, म्हणजे त्यातल्या पद्धती माहीत नसतात. तिथं स्त्री ही तिथली हे असते, मुख्य असते, म्हणजे ती प्रॉपर्टी तिची असते. म्हणजे जर का एखाद्या मुलीला सारखे मुलगेच व्हायला लागले तर तिचे आई वडील तिचं पकडून तिला मुलगी व्हावी म्हणून दुसरं लग्न सुद्धा करून देतात, म्हणजे जसं आपल्याकडे मुलासाठी होतं तसं. आता ही एक वेगळी संस्कृती आहे ना. तर मला असं वाटलं की अशा पद्धतीचं साहित्य आपण निवडायला पाहिजे, आणि तसा माझा दृष्टिकोन होता. 1-2 असेही मला अनुभव आले की तिथल्या एक ज्येष्ठ लेखिका होत्या, त्यांचं नाव जयलक्ष्मी किंवा असं काहीतरी, त्यांनी मराठेशाहीवर पण कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आता कन्नड बाईंनी, मैसूरमध्ये राहणाऱ्या बाईंनी मराठेशाहीवर म्हणजे संभाजींच्यावर, शिवाजींच्यावर, म्हणजे एवढ्या आपल्या आदरणीय व्यक्तींच्यावर त्यांनी कादंबऱ्या लिहाव्यात ही खरं कौतुकास्पद गोष्ट आहे. पण त्यातला तपशील जो आहे तो त्यांनी आपल्या कल्पनारम्यतेने भरलेला आहे. तर मग ते मराठीत आणणं बरोबर नाही ना. आपल्याकडे या सगळ्या गोष्टीवर इतकं संशोधन होऊन इतक्या काटेकोर कादंबऱ्या लिहिल्या जातात, पुस्तकं लिहिली जातात, आणि जागरूक वाचक त्या सगळ्या बाबतीत खूप जागरूक आहे. अशा वेळेला असं त्यांनी एक काल्पनिक लिहिलेलं जे कथानक असेल ते भले शिवाजी महाराजांच्यावर असेल की ज्यांच्याविषयी आपल्याला खूप आदर आहे, संभाजींच्या विषयी असू देत, आपल्याला जे आपल्या आदरणीय आहेत, यांच्याविषयी जर त्या फक्त लिहितात म्हणून मी अनुवाद करून कसं चालेल. म्हणजे वास्तवाशी विपर्यास करणारं लेखन जे या भूमीमध्ये नाही चालू शकणार किंवा या मानसिकतेचे मराठी मानसिकता मला पटणार नाही, ते म्हणजे मान्य करणार नाही, अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाळल्या. म्हणजे निवड करताना ही थोडी काळजी घेते मी. दुसरं पण मला असं वाटतं की मराठी इथं थोडासा तपशील मला सांगायला पाहिजे
मराठीतली पहिली कादंबरी जी ती 1857 साली निर्माण झालेली आहे, यमुना पर्यटन. आणि कन्नडमधली पहिली कादंबरी जी निर्माण झालेली आहे ती 1899 साली निर्माण झाली. म्हणजे या दोन कादंबऱ्यांमध्ये 50 वर्षाचं अंतर आहे. तिथला वाचक पण जो आहे तो खूप वेगळ्या प्रकारे पोचला गेलेला आहे आणि मराठीचा वाचक वेगळ्या प्रकारे पोचला गेलेला आहे. त्यामुळे तिथं जी खूप गाजलेली कादंबरी असेल ती मराठीमध्ये कदाचित तो विषय मागे येऊन गेलेला असेल एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये. तर याचंही एक थोडंसं भान मी ठेवते की हा विषय आपल्याकडे आता घेण्यात काही अर्थ आहे का. म्हणजे तो विषय आता आपल्या दृष्टीने आउटडेटेड म्हणू आपण तर झालेला असेल तर ती कादंबरी मग मी तिथं चांगली कादंबरी आहे. म्हणजे मी उत्तम कादंबऱ्यांविषयीच बोलते आहे. फक्त अनुवाद करताना आपल्याला हा काहीतरी निकष ठेवावा लागतो. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कादंबऱ्यांची किंवा साहित्यकृतींची निवड कशी करता ह्याच्याविषयी सांगता आहात. आणि म्हणजे तुम्ही जे काही आत्ता म्हटलात की त्याच्यानुसार जे कन्नड साहित्यामध्ये किंवा साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब असतं असं आपण म्हणतो, त्यामुळे तिथल्या प्रथा, परंपरा, संस्कृती, लोकांची मानसिकता ह्या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये उतरतात आणि त्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्या भाषेमध्ये साहित्य आलं म्हणून तिथल्या लोकांना मानवतील, रुचतील, पचतील असं नाही. त्यामुळे तुम्ही ते निवडताना नेहमी ती काळजी घेता, हे तुम्ही मुख्य सांगितलं. पण ही तुमच्या दृष्टीने एकंदर निवड प्रक्रिया कशी असते? मी कन्नड लिपी अजूनही वाचत नाही. मी माझं संपूर्ण वाचन मराठीवरच कॉन्सन्ट्रेट, म्हणजे जेवढी शक्ती आहे तेवढं. कारण माझी एक्सप्रेशनची भाषा जी आहे, ज्यात मी स्वतःला ते अभिव्यक्त करायची भाषा मराठी असल्यामुळे मी मराठीवरच हे करते. कन्नड वाचण्यासाठी विरूपाक्षांची मला 21 सालापर्यंत मदत होती. त्यानंतर माझी भावजय आहे, ती मग कन्नडची ग्रॅज्युएट आहे, ती माझ्यासाठी ते कन्नडचं वाचायचं काम करते. हा पहिला एक टप्पा झाला. नंतर मग दुसरा निवडीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की हे आपण कसं हे करणं. काही वेळेला असं पण होतंय की काही वेळेला काही फार कमी कामं मी अशी केलेली आहेत की जी प्रकाशकाने मला दिली तशी फार कमी कामं केलीत मी. म्हणजे आणि ती पण मला पटली तर मी करते. आणि प्रत्यक्ष काम करतानाच तुम्ही म्हणालात दोन भारतीय भाषामध्ये किंवा संस्कृतीच्या वगैरे दृष्टीने तसा फार फरक पडत नाही. जसं हा प्रश्न पाश्चात्य भाषेतून आपल्याकडे किंवा आपल्या भारतीय साहित्य परदेशी भाषांमध्ये येताना जेवढा मोठा प्रश्न येतो तेवढा आपल्याकडे येत नाही. आपल्याकडे येतात ते कुठे तपशील जे असतात ना तिथं तो प्रश्न येतात. तो तपशील बऱ्याच बाबतीतला असतो. म्हणजे सांस्कृतिक बाबतीत तर असतोच असतो. म्हणजे बारीक बारीक गोष्टी असतात की मी जेव्हा शिवराम कारंतांची मी तनमनाच्या भोवऱ्यात कादंबरी सांगितली, त्याच्यातली ती एक गणिका आहे, कलावंत आहे, ती नृत्यांगना आहे, गायिका आहे. आता आणि काळ जुना आहे. आता हे सगळं जे आहे त्या पद्धतीने वर्णन करत गेला त्यांनी केलेलं आहे लेखकाने, पण हे आपल्याला समजत पण नाही. म्हणजे ती ज्या पद्धतीत ते समजून घेताना जर आपल्याला आपला कस लागतो. त्याच्यात एक वाक्य येतं ते अनुवादित करताना मला जरा स्वतःला असं समजून घ्यावं लागलं की तिथं बोलता बोलता ती सांगते की पूर्वेच्या घाटाकडे असं ते निसर्गाचं वर्णन येतं. आपल्याला संपूर्ण आयुष्यभर पश्चिम घाट म्हणायची सवय असते. आणि मग मी म्हटलं की मी त्यावेळेला काय विचार न करता तो पूर्वेचा घाट तर पूर्वेचा घाट म्हटलं. आणि जेव्हा त्या भागात मी प्रत्यक्ष फिरले वेगवेगळ्या कारणाने, तेव्हा माझ्या लक्षात आलं जो आपला पश्चिम घाट आहे तो त्यांचा पूर्वेचाच घाट आहे, कारण ते कोकणातला प्रदेश आहे. अशा काही गोष्टी असतात त्या थोड्याशा तुम्हाला खटकल्या तरी जरासं सावधपणे बघावं लागतं. आणि एक मला अनुभव सांगायला आवडेल. पूर्णचंद्र तेजस्वी म्हणून लेखक आहेत, त्यांची एक कादंबरी मी अनुवादित करत होते आणि त्या कादंबरीचा मुख्य विषय चिदंबर रहस्य असं त्या कादंबरीचं नाव आहे. आणि वेलदोड्याचं पीक हा त्याच्यातला प्रमुख विषय आहे. आता वेलदोड्याचं रोप कसं असतं वगैरे मला तरी माहिती नव्हतं. तर मग मी माझ्या काही सख्यांना विचारलं जे प्रवास वगैरे करणाऱ्या होत्या. त्याने मला काय सांगितलं की त्याचे घोस लटकलेले असतात किंवा झुडूप असतं वगैरे. आणि मी जे वर्णन वाचत होते किंवा अनुवादित करत होते त्याच्यामध्ये ते काही बसत नव्हतं.
मग त्या काळात आम्ही जेव्हा मला दक्षिणेकडे जायची संधी मिळाली कर्नाटकात, तेव्हा आम्ही त्या पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या घरीच गेलो आणि तिथं त्यांचं ते वेलदोड्याचं जे काय आणि कॉफीचे मळे आणि ते सगळं आम्ही बघितलंच म्हणजे. आणि मग लक्षात आलं की हे मी इमॅजिन करणं पण शक्य नाही, कारण वेलदोड्याचं पीक फळ वेलदोडे जे लागतात तर ते मुळात खाली शेंगदाण्यासारखे पण आत जात नाहीत आणि वर पण लागत नाही, ते असे जमिनीवर असे पुढे 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 ते जातात आणि त्याला ते वेलदोडे लागलेले असतात. तर अशा अडचणी येतात. तर यावेळेला एकतर आपल्याकडे हे जर आम्ही म्हटलं तर लोकांना पटणार नाही, कारण एका याच्यासाठी तुम्ही कर्नाटकात जाऊन या वगैरे, पण जाऊन आलेलं बरं असतं, म्हणजे लॉंग रनमध्ये बरं असतं की एकदा तुम्ही जाऊन आला आणि तुम्हाला तो प्रदेश कळलेला असला. असं होतं. काही बाबतीत आणखीन पण होते की काही संस्कृती आपल्याला फारशी माहीत नसते. आता आम्ही फकीर मोहम्मद कटपाडी नावाच्या एका मुसलमान लेखकाच्या कथा अनुवादित केल्या. तर त्या एका कथेमध्ये असा त्याचं नाव त्यांनी दिलेलं होतं नोंबू. याचा तपशील मी नंतर सांगते. आणि त्याच्यामध्ये आई वडिलांचे उल्लेख अम्मा आप्पा असे होते. आणि कथा सगळी वाचून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की हे रोजाशी संबंधित आहे. तर मी त्या लेखकाला फोन केला आणि विचारलं की मी ह्या कथेचं नाव रोजा ठेवते, आणखीन त्याच्यात जे अम्मा आप्पा आहे ते मी माझ्या मतीप्रमाणे मी म्हटलं अब्बू जान अम्मी जान असं काहीतरी मी ठेवते, म्हणजे फील येईल असं. तर त्याने मला सांगितलं की तसं नका करू, आमच्याकडे आम्ही रोजाला नोंबू म्हणजे व्रत असंच म्हणतो. आणि आमच्या म्हणजे आमची जी भाषा आहे ब्यारी भाषा, ब्यारी भाषामध्ये आम्ही आईला असंच अम्मा आप्पा आज्जा हे अशाच नावाने हे करतो. त्याच्या मागे त्यांनी खुलासा असा केला की आमचा जो इथला हा धर्म आहे हा व्यापारातून आलेला धर्म आहे, आक्रमणातून आलेला धर्म नाही आहे, आणि त्यामुळे आम्ही इथलेच झालेलो आहोत. आता हे संस्कृती मला कुठे माहिती असणार. लेखकाशी संवाद मी मगाशी सुद्धा ते जो मुद्दा म्हटला हे मला कळल्यावर त्यांच्या सगळ्या कथा अनुवादित करताना मी काय धोका आहे आणि काय आपण करायचं नाही हे भान आलं मला. तर ही काळजी जरा घ्यावी असं मला वाटतंय. प्रत्येक वेळेला हे शक्य नसतं. आता उदाहरणार्थ मी कन्नडमधली 1915 सालची एक कादंबरी अनुवादित केली. तर कन्नडमधली ती पहिली सामाजिक अनुवादित कादंबरी. तर त्या बाबतीत असं झालं की ते लेखक आता हयात नाहीत. मग मी कोणाशी संवाद साधणार, आणि तो तर म्हैसूरकडचा प्रांत त्या काळात. पण मग त्या कादंबरीवर PhD करणाऱ्या एक सुजाता नावाच्या एका महिलेचा माझा परिचय करून देण्यात आला. भैरप्पानेच मला तो नंबर दिला आणि मग मी त्यांच्याशी संवाद साधत राहिले आणि मग तो अनुवाद मी पूर्ण केला. म्हणजे साहित्यामध्ये कुठल्याही साहित्यकृतीमध्ये जे वर्णन असतं त्या भूप्रदेशाचं असेल किंवा तिथल्या एकूण परंपरांचं, लेखक त्या गोष्टींकडे कशा दृष्टिकोनातून बघतो, त्यांची मनोभूमिका काय आहे, हे सगळं जे साहित्यामध्ये प्रतिबिंब उमटलेलं असतं ते व्यवस्थित आकळण्याच्या दृष्टीने आणि ते दुसऱ्या आपण ज्या भाषेत भाषांतर करतो आहोत, अनुवाद करतो, मला वाटतं त्या भाषेत नेमकेपणाने यावं या दृष्टीने हे सगळं कळणं खूप महत्त्वाचं आहे असं मला. कलाकृती तुम्हाला जितके टक्के समजेल ना, तुम्हाला ती कलाकृती 100% समजून घेण्यासाठी तुम्हाला जी धडपड करावी ती करावी लागणार, ती करायला पाहिजे. बारीक बारीक शब्दामधून सुद्धा तो लेखक काहीतरी म्हणत असतो, त्यामुळे समजून घेण्यासाठी ती सगळी धडपड आवश्यक आहे. म्हणजे आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो की रीड इन बिटवीन द लाईन्स, की त्यांनी जे म्हटलंय त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा गर्भित अर्थ काय आहे. आणि लेखकाशी तुमचा जर परिचय असेल तर तुम्हाला हे लक्षात येतं की हा लेखक मराठी बोलत असता तरी तो हा शब्द वापरणार नाही. बरोबर. त्यामुळे तो आपण त्याच्या लेखनाच्या अनुवादामध्ये तो शब्द येऊ देता कामा नये. ह्याची वाक्यरचना तो जे बोलतो आपल्याबरोबर त्याच्यावर लक्षात येते. त्याची नेहमी बोलायची त्याची वाक्यरचना 3-4 शब्दाची असते, खूप मोठी वाक्य तो बोलत नाही. मग मराठीमधलं त्याचं साहित्य अनुवादित करताना मी साधारण त्या पद्धतीची भाषा ठेवत गेल्यावर तोच मराठी बोलतोय असं वाटतं. अशा काही गोष्टी मी शिकत गेलेली आहे हळूहळू. मी अनुवाद हा विषय कुठे शिकले नाही. उमाताई, तुम्ही हे सगळं करत असताना म्हणजे काय काय ही साहित्यकृती आकळावी, व्यवस्थित तिचं आकलन व्हावं, ह्याच्यासाठी काय काय करता हे तुम्ही सांगितलं. पण तरीही हे करत असताना अन्य काही अडचणी जाणवतात का अनुवादाच्या तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? काय असतंय की कन्नडची एक वाक्यरचना असते, म्हणजे कसं सांगायचं, म्हणजे आता तो सगळा पॅरेग्राफ आणि मग म्हणाला अशी त्यांची रचना आहे.
त्यामुळे आपण ते मी मराठीच्या पद्धतीने करते. दुसरं म्हणजे काही जुने लेखक मी जेव्हा अनुवादित करते त्यावेळेला ते मोठे मोठे पॅरेग्राफ असतात त्यांचे. मला हे भान असतं की हे आजचा लेखक, मला काय कुठली परीक्षा द्यायची नाही आहे अनुवादाची. माझी काय इच्छा आहे की मला ते कलाकृती मराठी वाचकांपर्यंत पोचवायची. मग मी त्याचे छोटे पॅरेग्राफ करते आणि मग त्यामुळे ते पण, कारण मला मराठी वाचक माहिती आहे, त्याला फार मोठा पॅरेग्राफ दिला तर तो वाचणार नाही आणि त्याच्याकडनं काहीतरी महत्त्वाचं गळून जाईल म्हणून मी हे करते. अशा काही बारीक सारीक गोष्टीचा मी हे करते. काही वेळेला असं पण झालेलं आहे की मूळ कलाकृतीमध्ये काही पोर्शन त्या लेखकाच्या ह्याच्या पद्धतीने म्हणजे लिहिताना साधे एक अगदी नावानिशी उदाहरण सांगायचं म्हणजे भैरप्पांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये त्यांचा एक चॅप्टर पूर्ण जे आहे त्यांचा पहिला अमेरिका प्रवास आणि तिथं तो कसा कसा प्रवास झाला आणि कुणी कुणी त्यांना मदत केली. आता हे भैरप्पांच्या जीवनाच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे जो माणूस भीक मागून शिकला आणि त्यांनी एवढा तिथून त्याचा प्रवास आहे, तिथून तो म्हणजे अमेरिकेतल्या लोकांनी इतकं त्यांचं चांगलं स्वागत केलं. हे म्हणजे कन्नडच्या दृष्टीने ते अगदी योग्य आहे. मराठीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यात फक्त नावं येतात, म्हणजे त्याच्या हाताला काहीच लागत नाही. म्हणजे मग तो इथून त्याच्याकडे गेला, मग त्याने मला त्याच्याकडे पोस्ट केलं, याने मराठी वाचकाला काय मिळणार आहे. मग अशा वेळेला मी भैरप्पांशी बोलले आणि म्हटलं की या चॅप्टरच्या विषयी मला असं वाटतंय आणि मला असं वाटतं की हे मराठी वाचकांच्यासाठी हे अनावश्यक आहे. त्यातले काही प्रसंग आहेत की जे जपानमधले वगैरे त्यांचे महत्त्वाचे प्रसंग आहेत. म्हणजे ते प्रसंग आपण घेऊ दुसरीकडे कुठेतरी. म्हणजे हे एवढे 4-5 प्रसंग वगळता ह्यात पूर्ण चॅप्टरमध्ये असं मला वाटते. आणि भैरप्पांचा मोठेपणा असा की त्याने मला सांगितलं की तुम्हाला मराठी वाचक माहिती आहे, तुम्ही करा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आज मी लिहिलं असतं तर मी सुद्धा हे लिहिलं नसतं कदाचित. मी ज्या टप्प्यावर ते लिहिलं तर त्यावेळेला मला हे महत्त्वाचं वाटलं. म्हटलं बरोबर आहे, तर हे मी करते. म्हणजे मी थोडंसं माझ्या वाचकांच्या बाजू, म्हणजे मी स्वतःला वाचकांच्या बाजूची अनुवादिका समजते. अनुनय करायला जात नाही मी, म्हणजे सोपं करायला जात नाही. फक्त त्यांना काय म्हणायचं आहे मूळ लेखकाला ते माझ्या वाचकांपर्यंत नीट पोचवायला. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, जो अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. आणि दुसरं म्हणजे अनुवादासाठी स्वतंत्र पुरस्कार द्यावा याचा विचार ज्या वेळेपासून साहित्य अकादमीने केला तो पहिला पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. या पुरस्काराविषयी आपल्या मैत्रिणींना थोडं सांगा. त्यावेळेला साहित्य अकादमीचा असा काही पुरस्कार असतो हे कोणाला माहिती नव्हतं. तर मला माहिती होतं, म्हणजे मला मी जाहिरात वाचलेली होती. त्यामुळे हा जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा आम्ही वरणगावला होतो. वरणगाव या गावात यांची बदली झालेली होती, त्यामुळे आम्ही तिथं राहत होतो. तिथं काय पेपर वगैरे येत नव्हते आणि मला पहिल्या वर्षी अपेक्षा नव्हती. त्याच्यामागचं कारण असं होतं की त्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले सगळे अनुवाद त्यांनी जमेला धरलेले होते. तर मला नम्रपणे, मी स्वतः खूप अनुवादित साहित्य वाचत असल्यामुळे मला असं वाटत होतं की आपल्यापेक्षा सिनियर आणि खूप काम करणारी इतर मंडळी आहेत, तर आधी त्यापैकी कोणाला तरी हा पुरस्कार मिळेल. आणि त्यामुळे पण उत्सुकता होती की अनुवादाचा पुरस्कार कोणाला मिळाला. आणि तिथं आम्ही असताना पेपर काही मिळाला नाही, त्यामुळे मला ते काही कळालं नाही. तर एक दिवस बेळगावहून माझ्या वडिलांची तार आली की तसं असं तुला हा पुरस्कार मिळाला आणि आमच्या सगळ्या कुटुंबाकडनं अभिनंदन वगैरे. आणि ते लहान गाव आहे, लहान कॉलनी आहे ती, त्यामुळे तिथं पोस्ट ऑफिसमध्ये जे येतं ते अख्ख्या कॉलनीलाच कळतं. त्यामुळे ती बातमी सगळ्या कॉलनीवर झाली आणि मलाच माहीत नाही, म्हणजे मला कुठलं ऑफिशियल काही कळालेलं नव्हतं. त्याला कारण असं होतं की त्यांच्याकडे माझा पुण्याचा पत्ता होता, त्यांनी त्या पुण्याच्या पत्त्यावर तार पाठवलेली होती आणि मला तिथं काहीच नाही. त्यामुळे मला कळे ना की आता ह्याचा आपण आनंद व्यक्त करावा की काय करावा. आणि मग नंतर मग थोड्या 1-2 दिवसांनी कधीतरी ती तार माझ्यापर्यंत पोहोचली आणि मग मी पुण्याला आले. साहित्यकृतीसाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला त्याच्याविषयी पण थोडक्यात सांगा. ते वंशवृक्ष ही भैरप्पांची कादंबरी होती आणि त्या कादंबरीसाठी मला इथं आणखीन एक उल्लेख करायला पाहिजे. माझं पहिला पुस्तक जेव्हा अनुवादित प्रकाशित झालं तो कालखंड, पुन्हा तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण हे करू शकतो की
तेव्हा मी आर्ट अँड पेंटिंग घेऊन MA करत होते. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा. आणि आमच्या वर्गात डॉक्टर द दी पुंडे यांची पत्नी शकुंतला पुंडे ही होती. तर ती मला म्हणाली की तिला गंभीर साहित्यामध्ये रस असल्यामुळे ती म्हटली की याच्या पुढे तुला आम्ही मदत करू, म्हणजे काही आहे. तर जेव्हा माझा वंशवृक्षाचं स्क्रिप्ट तयार झालं आणि डोंगरा एवढा, हे 2 माझे अनुवाद ते जे माझं बाळ होतं ते या पती पत्नीने खूप बारकाईने वाचलं. आणि मराठीच्या अंगाने त्यांनी मला खूप सूचना दिल्या की त्या मला पुढे आयुष्यभर उपयोगाला आलं. त्यामुळे वंशवृक्षाचा अनुवाद पण त्यांच्या हाताखालून गेलेला होता आणि त्या निमित्ताने मला खूप पुढचं पण कळालेलं होतं. आणि त्याच कलाकृतीला हा पुरस्कार मिळाला. आणि ते कुणालाच माहिती नव्हतं. त्या काळात पु ल देशपांडे, सुनीताताई ह्या लोकांच्या बरोबर माझा संपर्क होता. कुठलं तरी आम्ही वेगळं काम करत होतो त्यांच्याबरोबर. तर मला आता कळत नव्हतं की मी याचा काय करू. तेव्हा मी सुनीताताईंच्याकडे पेढे घेऊन गेले, काय करणार. तर मला म्हणजे मी सांगितलं असं साहित्य अकादमीचा मला असा पुरस्कार डिक्लेअर झालाय. त्या दोघांच्या चेहऱ्यावर इतका अविश्वास स्पष्टपणे दिसला कारण ही गोष्ट कुणाला माहितीच नव्हती. मग त्याच्यानंतर त्यामुळे मला खूप गोंधळल्यासारखं झालं. मग शेवटी ती बातमी कुठल्याही पेपरला आली नव्हती. मग शेवटी आमच्या प्रकाशकांनी वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये ती बातमी दिली आणि तेव्हा ती पहिल्यांदा बाहेर पडली. अशा काय काय मजेदारी गोष्टी झाल्या. त्यामुळे तो अनुभव जो आहे तो आत्ताच्या साहित्य अकादमी अवॉर्ड विजेत्यांना सांगितला तर त्यांना जरासा गंमतच वाटेल की काय काय. पण ते पहिलट करण्याच्या असतात त्या काही गोष्टी. उमाताई, तुम्ही आत्ता उल्लेख केला तुम्ही स्वतः पेंटिंग्स पण म्हणजे पेंटिंग शिकलेल्या आहात. तुम्ही पेंटिंग्सही करता, तुम्ही स्वतंत्र लेखनही करता. तुमच्या या पैलूंविषयी पण थोडक्यात सांगा ना. आधी स्वतंत्र लेखनाविषयीचं सांगते. मी एक केतकर वाहिनी नावाची एक कादंबरी लिहिली. त्या माझ्या माहितीतल्या महिला होत्या आणि जेव्हा मी इकडं बघत होते की आपल्या शहरातल्या महिला यांना कंटाळा आणि दुःख यातलं अंतर कळत नव्हतं, त्या काळात त्या बाईचं सफरिंग मी बघत होते. आणि मला असं वाटलं, पहिल्यांदा मला वाटलं की ह्या बाईवर एखादा लेख लिहावा. पण कदाचित अनुवादाच्या निमित्ताने माझ्या हाताखालून बऱ्याच कादंबऱ्या गेल्यामुळे ते लेखन जे आहे ते कादंबरीच्या स्वरूपात आलं. मी राम पटवर्धनांना ते दाखवलं तेव्हा ते मला म्हणाले की ह्याला आत्मचरित्रात काय त्यांनी त्याला एक शब्द आत्मचरित्रात्मक कादंबरी असं काहीतरी त्यांनी त्याला एक नाव दिलं. तर ते एक माझं लेखन स्वतंत्रपणे आहे. इतर मी काही सिरियलसाठी, सिनेमासाठी अशा पद्धतीचं पण त्यावेळी जे काम माझ्याकडे आलं ते मी करत गेले. आणि शेवटी एका टप्प्यावर असं मला वाटलं, म्हणजे मी जेव्हा 65च्या जवळ उंबरठ्यावर होते तर त्यावेळेला एका कार्यक्रमामध्ये असे अनुवादावरचं चर्चासत्र होतं. भालचंद्र नेबाडाने त्याचं बीज भाषण केलेलं होतं आणि ते झाल्यावर मी त्यांना म्हटलं आणि ते बरेच मुद्दे मी जे विचार करत होते त्याच्या पॅरलल होते. तर मी त्यांना म्हटलं वा छान तुमचं भाषण वगैरे मला जवळचं वाटलं कारण माझे विचार तसेच आहे ते. आणि मी म्हटलं मी आवडलं तुमचं भाषण. ते मला म्हणाले की अहो आता तुमचं इतकं काम झालं आहे की तर तुम्ही आमच्या भाषणाने कसल्या प्रभावित होता तर तुम्ही आता तुमचं लिहा. आणि मला विरूपाक्ष म्हणाले की तुला लिहायचं असेल तर हे वय परफेक्ट आहे, 60-65 म्हणजे काम करून झालेलं आहे आणि विस्मरणाची सुरुवात अजूनही व्हायची आहे आणि अनुभव आहे. तर त्या दृष्टीने मग मी ते लेखन करायला घेतलं. माझं दुसरं एक असं होतं की मला फक्त अनुवादावर लिहिता येणं शक्य नव्हतं कारण अनुवाद आणि आमचं आयुष्य हे अगदी एकमेकात मिसळून गेलेलं होतं. तर त्यामुळे मी म्हटलं की मला काही भाग माझ्या आयुष्याचा म्हणजे जिथं माझं भाषेची जडणघडण झाली अशा पद्धतीचं मला ते देणं आवश्यक होतं. त्यामुळे सासर कन्नड असल्यामुळे मला कसे तिकडचे वेगळे अनुभव आले आणि त्याचाही सगळा मला अनुवादाच्या वेळेला उपयोग झालेला आहे. असा सगळा मला तो प्रवास करत मी आता ते संवादू अनुवादू हे पुस्तक माझं लिहून. आणि तुम्ही पेंटिंगही करता ना स्वतः? तसा माझा लेखनाचा प्रवास आणि पेंटिंगचा प्रवास एकाच वेळेला सुरू झालेला आहे. पण झालं कसं, त्यावेळेला ती 2 वर्ष एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी ते करत गेले. नंतर मी PhD केलं, द्रविडियन टेम्पल आर्किटेक्चरवर माझं PhD केलं. त्या निमित्ताने माझं वाचन ते सगळं सुरू होतं आणि एकीकडे माझी अनुवादाची कामं सुरू होती. त्यात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. इकडचा वाचकांचा रिस्पॉन्स चांगला मिळत गेला. त्यामुळे मधली मोठी गॅप अशी गेली
की त्या काळामध्ये माझं चित्रकला मागं पडलेली आहे. बर बर. आणि गेली सुमारे 12-13 वर्ष झाली मी पुन्हा चित्राकडे वळले आणि मग चित्र मी काढत राहिले. मी ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करते. त्यासाठी मला 1-2 चांगले गुरु मिळाले, प्रभाकर कोलते आणि बेळगावचे चंद्रकांत कुसनूर. या कारण ॲब्स्ट्रॅक्टच्या बाबतीत तुम्हाला कुणी शिकवू शकत नाही, पण तुमच्याशी गप्पा माराव्या लागतात, अशा लोकांच्याबरोबर बोलावं लागतं. त्या सगळ्या गप्पा त्यांच्याकडनं मला खूप मिळत गेलं. आणि मग त्याच्यानंतर मी 17 साली 3 प्रदर्शनं केली. उमाताई, आत्ता तुम्ही म्हणजे पेंटिंगचे प्रदर्शनं आणि तुमचं लेखन ह्याच्याविषयी सांगितलं. आता सध्या तुम्ही अनुवादाच्या ह्याच्यात नवीन काय करता आहात? गेल्या 1-2 वर्षामध्ये माझी 1-2 पुस्तकं आली. त्यातलं एक कशीर नावाचं काश्मीर विषयावरचं पुस्तक आहे आणि ते पण अनुवादित आहे. ती लेखिका अगदी तरुण वयाची आहे आणि असे 40-42 वर्षाची अशी आहे. IT मध्ये काम करणारी आहे आणि तिला काश्मीर मधलं जे काही सगळं जे प्रकरण आहे त्याच्याविषयी तिला उत्सुकता वाटली. तिने खूप रिस्क घेऊन तिथं जाऊन प्रवास केला. म्हणजे वातावरण चांगलं नसताना ती तिथं गेली, तिथं फिरली, आपल्या पद्धतीने तिने कॉन्टॅक्ट्स शोधले, पंडितांशी बोलली, जे दगडफेक करत होते त्यांच्याशी बोलली, त्यांचे जे कर्मठ हे होते की जे त्यांना एक दिशा सांगत होते त्यांच्याशी भेटली आणि साहजिक पंडितांच्या बरोबर तर भेटली. त्यामुळे या सगळ्यांची बाजू येईल अशा पद्धतीची तिची कशीर नावाची कादंबरी ती मी अनुवादित केलेली आहे. आणि आत्ता माझ्या हातात टेबलवर जे काम आहे ते चंद्रशेखर कंबार यांची एक कादंबरी आहे. आणि त्या कादंबरी म्हणजे माझ्या दृष्टीने प्रत्येक कादंबरी एक चॅलेंजच असते. त्या पद्धतीने ही त्यांनी राजा राणीची गोष्ट आहे की जी आज रिलेट होऊ शकते. आणि राजा राणी, विषकन्या किंवा प्रधान, कुटकारस्थानं, नागरीकरण, त्याच्यानंतर मठ, देव, अशा काहीतरी खूप गमतीशीर गोष्टी आहेत. आणि त्या सगळ्या सकट तो आता अनुवाद मला करायचा आहे. साहजिक मला भाषेवर लक्ष ठेवावं लागेल की त्या पद्धतीची भाषा कुठेही तो टोन बिघडता कामा नाही अशा पद्धतीची भाषा ठेवून मला ते अनुवाद करायचं आहे. आणि ते चॅलेंजिंग काम माझ्या समोर आता आहे. मोठी कादंबरी आहे, 450 पानी कादंबरी आहे. मैत्रिणींनो, अनुवादक म्हणून काम करत असतानाच उमाताईंनी त्यांचे इतर छंद कसे जोपासलेले आहेत, त्या सध्या काय करतात ह्याच्याविषयी त्या आपल्याला माहिती देत आहेत. पण पुढच्या उत्तराकडे वळण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्येष्ठ अनुवादक लेखिका उमाताई कुलकर्णी आपल्याशी गप्पा मारतायत. तुमचं आत्ता सध्या काय काम चालू आहे हे सांगितलं. हे सगळं करत असताना मुळामध्ये कुणालाही अनुवाद करायचा असेल तर त्याची काय पूर्वतयारी असली पाहिजे? कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? याच्याविषयी थोडं सांगा. 2 भाषा यायला पाहिजेत हे तर भाषांतर असं जेव्हा म्हणतो हे आपण गृहीतच धरतो. त्यातही माझा असं स्वतःचा अनुभव आहे असं म्हणून की तुम्हाला ज्या भाषेतून अनुवाद करायचा आहे ती भाषा तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण यायला पाहिजे. मगाशी आपण तो विषय बोललो की बारकावे पण त्याच्यातले आपल्याला कळायला पाहिजे. ती 100% तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. पण त्याही पेक्षा तुम्हाला जागरूक जे राहायला पाहिजे तर ज्या भाषेत तुम्ही ते व्यक्त करता आहात. माझं स्वतःचं त्यामुळे असं प्रामाणिक मत आहे की मातृभाषा तुमची जी असेल ती भाषा तुम्ही लवचिकपणे वापरू शकता. तर त्यामुळे तुम्ही जी भाषा तुमची दुसरी भाषा आहे त्यातलं साहित्य तुमच्या मातृभाषेत तुम्ही करावं असा माझा सल्ला राहील गृहिणींना. दुसरं म्हणजे मगाशी मी माझ्या संवादू अनुवादूमध्ये लिहिलेलं आहे. दुसरं एक मला असं वाटतं की वाचनाच्या दृष्टीने वाचन आपल्याला अनुवाद म्हणजे लेखनाच्या बाबतीतच करायचं असेल तर आपलं वाचन समृद्ध पाहिजे. समृद्ध पाहिजे म्हणजे निवड करताना आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमची साहित्यिक अभिरुचीला पण एक त्याची हे वाढवायला पाहिजे. काय असतंय, मी स्वतः अनुभव घेते की अनुवाद करेपर्यंत तुमचे काही महिने त्याच्यामध्ये जात असतात. ती कलाकृती जर का तुमची साहित्यिक अभिरुची वाढवली आणि तुम्ही चांगली कलाकृती निवडली तर तुमचं ते काम वर्षानुवर्ष टिकते. बऱ्याच वेळेला असं होतंय की 2 भाषा येतात, करायला काही काम नाही, वेळ आहे,
तर कोणीतरी हौशे गवशे कोणीतरी येतात आणि ह्या बायकांना, या अनुवादकांना सांगतात की माझं हे करून दे. पैशाचं बळ असेल तर ते पुस्तक प्रकाशित पण होतं. मग त्यांचं काय होतं, ते पुस्तक त्यांचं ते हाऊस लेवललाच राहतं आणि त्यांचं तर एकच पुस्तक येतं. पण तुम्ही जर का निवड चोखंदळपणे केलेली असेल तर तुम्ही वर्षानुवर्ष हे काम आनंदाने करू शकता. आज मी 70च्या पुढे गेले, 75च्या जवळ आलेली आहे, तरी मला रोज करायला काम आहे. म्हणजे मला असा रितेपणा नाही येत आहे. विरूपाक्ष वयाच्या 81व्या वर्षापर्यंत ते अनुवादाचं काम करत होते. त्यांच्या करोनामध्ये ते गेले, त्याच्यानंतर त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली कन्नडमधली. तर त्यामुळे तुम्ही अभिरुचीकडे पण थोडासा लक्ष द्यावं. म्हणजे तुम्ही ती अभिरुची वाढवण्यासाठी अनुवादासाठी जे काही वेगळे वेगळे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये एखादं लेक्चर हे अभिरुची वाढवायच्या दृष्टीने पण ठेवावं असं मला सारखं वाटतं. उमाताई, तुम्ही कन्नडमधले म्हणजे वंशवृक्ष, आवरण, उत्तरकांड यासारखे किंवा तलेदंड यासारख्या खूप आव्हानात्मक अशा साहित्यकृतींचा अनुवाद केलेला आहे. लेखक तर सगळे दिग्गजच आहेत, पण हे सगळं करत असताना तुम्हाला स्वतःला आवडलेला अनुवाद कुठला आणि तुम्हाला सगळ्यात आव्हानात्मक वाटलेला अनुवाद कुठला, या दोन्ही विषयी पण सांगा. मला सगळ्यात आवडलेला अनुवाद जो आहे ते भैरप्पांची पर्व ही कादंबरी. संपूर्ण महाभारताला कवेत घेणारी ती कादंबरी आहे. तो अनुवाद करताना मला फार आनंद झाला. मी ती सुरुवातीला नाही म्हटलेलं होतं. मला वाटलेलं होतं महाभारतावर आपल्याकडे खूप कादंबऱ्या, पुस्तकं आहेत, पण पर्वमध्ये ज्या पद्धतीने ते संपूर्ण महाभारत कवेत घेतलेलं आहे त्यामुळे तो अनुवाद करताना मी तो अनुवाद खूप वेळा लिहिला. 4-5 वेळा मी ती मोठी कादंबरी पुन्हा पुन्हा लिहून काढली आणि मी असं म्हणत नाही मी ते श्रम घेतले, तेवढं ती कादंबरी मला समृद्ध करत गेली. हा उल्लेख मी करेन मला आवडत्या अनुवादाच्या संदर्भात. इतर पण खूप भैरप्पांच्या सगळ्याच कादंबऱ्या करताना मला आनंद मिळालेला आहे आणि एक प्रकारे क्रिएटिव्ह आनंद मिळालेला आहे की त्यांनी एक फ्रीडम दिलेलं असल्यामुळे. आव्हानात्मक म्हणाल तर मला तलेदंड हा गिरीश कर्नाडांचं नाटक अनुवादित करताना खरं आव्हान आलेलं होतं. ते आव्हान 2-3 प्रकारचं होतं. एक आव्हान त्याच्यातलं असं होतं की 12व्या शतकात बसवेश्वर होऊन गेले, त्या काळातलं ते नाटक आहे. त्यामुळे आणि ते नाटक आहे. नाटकाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला कथा कादंबऱ्यामध्ये त्याला थोडंफार मागं पुढं करायला थोडं सपोर्टिव्ह काहीतरी शब्द वापरू शकतात. एखादं पात्र उभं राहून बोलणार आहे त्यामुळे त्या मर्यादा ते लक्षात घ्यावं लागतं. दुसरं म्हणजे त्यासाठी पूर्ण भाषा जी वापरायला पाहिजे ती भाषा अतिशय जागरूकपणे, ज्यामध्ये अलीकडचे कुठलेही शब्द येणार नाहीत. उमाताई, तुम्ही संवादू अनुवादू हे तुमचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे अनुभवही सांगितलेले आहेत आणि त्या दृष्टीने नव्या अनुवादकांसाठी संदेशही आहे एक प्रकारचा. आपल्या मैत्रिणींना आज या निमित्ताने काय संदेश द्याल? म्हणजे तुमची एवढी प्रदीर्घ वाटचाल आहे या ह्याच्यातली आणि एक प्रकारे आपलं भावविश्व पण ह्या दोन्ही साहित्यकृतींमधलं जे काही समाज मानस असतं आणि एकूण जे भावविश्व असतं त्याच्यामुळे समृद्ध होत जातं. तर या आधारे तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल? जे काय करायचं ते खूप गंभीरपणे करावं. म्हणजे आपण सुरुवातीला, मी सुद्धा जेव्हा माझा पहिला अनुवाद केला तेव्हा मला काय एवढं मोठं करिअर होईल असं मला वाटलं नव्हतं. पण ते तुम्ही गंभीरपणे जर केलं ना तर तुमचे आज जो छंद म्हणून असेल, आज तुम्हाला जो छंद आहे तो त्याचं मोठं करिअर होऊ शकतं आणि ते तुमचं घर बसल्या पण होऊ शकतं. मी कधीही कुठेही नोकरी केली नाही. ही संपूर्ण वर्ष मी काही ना काही करत अनुवाद म्हणा, चित्रकला म्हणा, या निमित्ताने काहीतरी करत राहिले. निष्ठा ठेवून काम केलं तर हे तुमचं आयुष्य एक प्रकारे समृद्ध होत जात आहे. मला स्वतःला या बाबतीत आणखीन एक समृद्धी आमची वाढवणारी गोष्ट अशी वाटते की या प्रकारामध्ये खूप चांगल्या लोकांशी आमचा संपर्क आला आहे. शिवराम कारंत, भैरप्पा यांच्यासारखे लेखक आमच्या घरी राहायला तेव्हा शिवराम कारंत यायचे, भैरप्पा अजूनही आले, पुण्यात आले तर माझ्याकडे राहतात. अशा मंडळींचा सहवास किंवा माझे अनुवाद वाचून अनिल अवचट आमचे जवळचे मित्र झाले, अभय बंग जवळ आले, नंतर अशा खूप, म्हणजे आता मी संवादू अनुवादूमध्ये ते सगळा तपशील दिलेला आहे. पु ल देशपांडे माझ्या घरी येऊन गेले. माझ्या घरी भैरप्पांना भेटायला पु ल देशपांडे आणि सुनीताताई येऊन गेल्या. तर हे जे एक आपल्याला समृद्ध करत जातात हे सगळे अनुभव, आणि माझ्या मते हे मला माझं ऐश्वर्य वाटतंय. म्हणजे अनुवादाने मला काय दिलं? पुरस्कार दिले, वाचक वर्ग मोठा दिला,
या सगळ्याबरोबर मला समृद्ध करणारी ही अशी मंडळी जवळपास दिली. हे मला वाटते कुठलीही तुम्ही जे काही हौस म्हणून करत असाल ते तुम्ही गंभीरपणे केलं तर हे समृद्धी प्रत्येकाला मिळू शकेल. मला ते अनुवादात मिळाली, चित्रकलेत मिळाली. तुम्ही जे करत असाल त्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल. उमाताई, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींशी छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.